गणित बघा, एका व्यक्तीने 80 किलोमीटरचे हे अंतर दिलं आहे, 5 तासामध्ये पूर्ण केले म्हणते. काही अंतर त्या व्यक्तीने पायदळ पूर्ण केले आणि पायदळ कसे केले तर 5 किलोमीटर प्रति तास वेग, म्हणजे 5 काय आहे तर 5 हा वेग आहे, 5च्या स्पीडनं पूर्ण केले त्याचा 5. तर काही अंतर सायकलने 7 किलोमीटर, लक्षात ठेवा सायकलने पार केलं त्या व्यक्तीने 7 किलोमीटर प्रति तास. तर 7च्या हिशोबानं एका तासात 7 7चा स्पीड सायकलचा आहे. तर त्याने किती अंतर पायदळ पार केले, आपल्याला पायदळ अंतर काढायचं करा का लागेल आपल्याला. किती अंतर आहे 80, किती तासात पूर्ण केले टोटल 5. 5 न 80 ने भागितला तो आला किती 16. याचा अर्थ एका तासात तो 16 केला. मग आता 16 अंतर तो एका तासात केला तर पायदळ काय भाव, पायदळ कसा गेला तो, तर पायदळ गेला तो 5च्या स्पीडनं. आणि सायकलची काय स्पीड होती तर सायकलची स्पीड होती 7ची स्पीड. 5 आणि 16तला फरक किती आहे 11. आणि 7 आणि 16तला फरक आहे 9. 9 आणि 11 टोटल 20 भाग अंतर तिनं पार केलं. आता तुम्हाला पायदळ विचारते, पायदळच्या खाली कोण आला 9, ते 20 पैकी 9 पायदळनं, तर 80ला किती किलोमीटर, 20 चोक 80, 9 चोक 36. उत्तर आहे 36 किलोमीटर त्यांनी पायदळ अंतर पार केले.